ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा प्रथमच व्हर्च्युअल पद्धतीनं 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होऊ शकली नाही, परंतु या परंपरेत खंड पडू नये तसंच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी यंदा व्हर्च्युअल ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे। महापालिकेतील नरेंद्र वडाळा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आदी उपस्थित होते। व्हर्च्युअल पद्धतीनं होणाऱ्या या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धक जमावामधून न धावता स्वतंत्ररित्या धावणार आहेत। त्यामुळे गर्दी होणार नाही हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे। या स्पर्धेसाठी मेसर्स फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून ॲपची निर्मिती केली असून सहभागी होणारे स्पर्धक AFS बाय डिकॅथलॉन या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिकरित्या धावणार आहेत। या ॲपवर स्पर्धा सुरू केल्याची आणि स्पर्धा संपल्याची नोंद होणार असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं। ही स्पर्धा 8 गटात होणार आहे। स्पर्धेसाठी 21 वर्षावरील पुरुष आणि महिलांसाठी 21 किलोमीटर, 18 वर्षांवरील पुरुष आणि महिलांसाठी 10 किलोमीटर, 15 वर्षांवरील मुलं आणि मुलींसाठी 5 किलोमीटर तर 12 वर्षावरील मुलं आणि मुली यांच्याकरता 3 किलोमीटर इतकं अंतर ठेवण्यात आले। ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांमधून लॉटरीद्वारे प्रत्येक गटातून 3 विजेते काढण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना ठाणे महापालिकेकडून मेडल्स आणि मेसर्स डिकॅथलॉन स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून भेटवस्तू आणि ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसंच सहभागी प्रत्येक स्पर्धकास पदक आणि ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येईल। या स्पर्धेसाठी मेसर्स डिकॅथलॉन स्पोर्ट्स इंडिया लिमिटेड हे स्पोर्ट्स पार्टनर म्हणून लाभले आहेत। ॲपवर ऑनलाईन नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास 9820536374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले। यंदा प्रथमच व्हर्च्युअल पद्धतीनं होणाऱ्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले। मुंबईतून सुरू होणाऱ्या सी लिंक सागरी महामार्गाचा विस्तार मीरा भाईंदरपर्यंत आणि पुढे विरार पालघरपर्यंत करण्याबाबत तात्काळ केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे। याबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले। मुंबईतील कोस्टल रोड मीरा भाईंदरपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच हे काम मंजूर होईल असा विश्वास असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या मागणीबाबत सविस्तर निवेदन दिले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जलद वाहतुकीसाठी सागरी महामार्ग हा अतिशय उत्तम पर्याय आहे। मुंबईत सागरी महामार्गाचं काम वेगानं सुरू असून सागरी महामार्गाला आवश्यक त्या परवानग्या आधीच मिळाल्यात आणि कामाची प्रगतीही वेगात आहे। मुंबईत पहिल्या टप्प्यात वर्सोवापर्यंत येणारा सागरी महामार्ग पुढे मीरा भाईंदरपर्यंत आणण्यात यावा अशी सरनाईक यांची सुरुवातीपासूनची मागणी होती। मीरा भाईंदर शहर वेगानं विकसित होत असून मुंबईला लागून असल्यानं या महानगरापर्यंत हा महामार्ग आलाच पाहिजे। किनारी रस्ता प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात हा सागरी महामार्ग मीरा भाईंदर पुढे वसई विरार पालघरपर्यंत नेल्यास भविष्याच्या दृष्टीने येथील लाखो नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय। पालघर, वसई विरार, मीरा भाईंदर ते मुंबई हे या सागरी महामार्गामुळे जोडले जातील आणि या भागात त्यामुळे प्रगती होण्यास खूप मदत होईल। मुंबईतील वर्सोवा ते मीरा भाईंदर पुढे विरारपर्यंत हा सागरी महामार्ग नेण्याबाबत राज्य सरकारही पूर्ण सकारात्मक आहे। सध्याच्या मुंबईतील रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या असल्यामुळे भविष्यात आणखीन वाढणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी तसंच जलद आणि परवडणारा सुरक्षित प्रवास मीरा भाईंदर शहरातील नागरिकांनाही करता यावा यासाठी आपण लोकप्रतिनिधी असलेल्या मीरा भाईंदर शहरालाही सागरी महामार्गाची नितांत गरज असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे। मुंबईतील वर्सोवा ते चारकोप पुढे भाईंदर उत्तर मार्गे ते वसई विरार असा सागरी महामार्गाचा पुढचा टप्पा तात्काळ मंजूर करून त्याचं काम जलद गतीनं सुरू होण्याची आवश्यकता आहे।
तसं झाल्यास नजीकच्या 3 ते 4 वर्षात मीरा भाईंदरपर्यंत हा सागरी महामार्ग आल्यास रोजच्या येण्या जाण्याच्या वेळेची बचत झाल्यामुळे येथील नागरिकांचं जीवनमान सुधारेल. सागरी किनारा रस्त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं इंधन बचतही होणार आहे. वाहतूकही वेगवान होईल. त्यामुळे लाखो मीरा भाईंदरकर नागरिकांच्या वतीनं हा सागरी महामार्ग मीरा भाईंदरपर्यंत विस्तार करण्याची मागणी केल्याचं आमदार सरनाईक यांनी सांगितलं. कुठलीही गौरवशाली परंपरा सुरू करणं आणि तो त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवाची गौरवशाली परंपरा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवली आहे. महारक्तदान सप्ताहाच्या निमित्तानं या नवरात्र उत्सवाला नवे परिणाम लाभले असून ही खरी भक्ती असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचं औचित्य साधून 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत या महारक्तदान सप्ताहाचं आयोजन केले. त्याचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. या महारक्तदान सप्ताहाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी 2337 बाटल्या रक्त संकलित करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शिवसेना, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या वतीनं या महारक्तदान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. TMTच्या 300हून अधिक कर्मचाऱ्यांनी पहिल्या तासाभरातच रक्तदान केलं. यावेळी एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि अभिनेते कुशल बद्रिके यांनीही रक्तदान केलं. सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे रुग्णांचीही परवड होते. यंदा नवरात्रीचं औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला आणि त्यानुसार महारक्तदान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. रक्तदान हे पुण्याचं काम आहे. विज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते एकाच्या शरीरातून काढून दुसऱ्याला द्यावं लागतं. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केले. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सुमारे 65 ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्यात. शाळा आणि मंदिरांपाठोपाठ आता ठाण्यातील जलतरण तलावही स्पर्धकांसाठी सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. तलाव सुरू करताना 18 वर्षांखालील मुलांसाठी काही निर्बंध मात्र असणार आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानं टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळं खुली झाल्यानंतर आता राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी जलतरण तलाव खुले करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेत. त्या संदर्भातील एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यानुसार 18 वर्षावरील स्पर्धकांनी, व्यवस्थापनानं आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे 2ही डोस घेतलेले असावेत. परंतु 18 वर्षाखालील मुलांचं लसीकरण अद्याप सुरू झालं नसल्यामुळे अशा स्पर्धकांसाठी पालकांची संमती आवश्यक असणार आहे. वयाचा पुरावा, आधार कार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेलं पॅन कार्ड, शाळा किंवा इतर दाखलाही आवश्यक राहणार असल्याचं सांगण्यात आले. येऊर जंगलाच्या सान्निध्यात असलेल्या ओपन तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामावर पालिकेकडून भर दिला जात असतानाच दुसरीकडे मात्र पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी तलाव परिसरात उरकलं जात असल्यानं तलावाचं सौंदर्य काळवंटतंय. यंदाही असंच चित्र येथे दिसून येत असून तलाव परिसरात केळीची पानं, प्लास्टिकचं ताट, विधीसाठी वापरलेली फुलं तसंच अगरबत्तीच्या काड्यांचे, प्लास्टिकचे कागद अशा स्वरूपाचा कचरा या ठिकाणी निर्माण झालाय. ठाणे शहराचं प्राणवायू पुरवठा केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या येऊर जंगलाच्या पायथ्याशी उपवन तलाव आहे. या तलावाचं सौंदर्य वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेनं कोट्यावधी रुपये खर्च करून विविध उपक्रम राबवलेत. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेनं एम्पी थिएटर आणि वाराणसीतील बनारस घाटाच्या धर्तीवर विसर्जन घाट बांधलाय. या घाटावर धार्मिक विधी तसंच पितृपक्ष अमावस्येतील श्राद्धविधी होण्याची शक्यता असल्यानं सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींकडून या विसर्जन घाटाला विरोध दर्शवला होता.
ओपन तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याला कोणत्याही प्रकारे बाधा होणार नाही, त्याचबरोबर या ठिकाणी कोणतेही धार्मिक विधी पार पडणार नाहीत असं महापालिकेकडून आश्वासन देण्यात आलं होतं. तरी देखील या तलाव परिसरात दरवर्षी धार्मिक विधी पार पडत असून महापालिकेचं हे आश्वासन फोल ठरते. यंदाही पितृपक्ष अमावस्येनिमित्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी बुधवारी मोठ्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. या विधी दरम्यान पूर्वजांसाठी पिंडदान आणि नैवेद्य तयार करण्यात येतो. त्यासाठी केळीची पानं, प्लास्टिकचं ताट, फुलं, अगरबत्ती तसंच या साहित्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या अशा स्वरूपाचा कचरा या तलाव परिसरात निर्माण झालाय. मागील काही महिन्यांपासून नाममात्र दराला मिळणारी झेंडूची फुलं नवरात्र उत्सव सुरू होताच महाग झाली आहेत. या फुलांचा दर 20% वाढलाय. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्याच्या विविध भागातून फुल विक्रेते, स्थानिक विक्रेत्यांनी झेंडू आणि इतर फुलं खरेदीसाठी गर्दी केली. ही गर्दी दसरा दिवाळीपर्यंत सुरू राहील असं फुल बाजारातील विक्रेत्यांनी सांगितलं. कोरोना महासाथीमुळे गेल्या 1.5 वर्षात शेतकऱ्यांनी लागवड केलेली गुलाब, मोगरा, झेंडू, अष्टर, शेवंती, गुलछडी, लिलीची फुलं बाजारपेठ नसल्यानं शेतात फुलून कुजली. काही शेतकऱ्यांनी ही फुलं कल्याण बाजारात विक्रीसाठी आणली होती. या फुलांना भाव नसल्यानं आणि वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यानं शेतकऱ्यांनी शहरी बाजारात फुलं आणून विकणं बंद केलं. फुल बाजाराला बाजारात भाव नसल्यानं मुरबाड आणि शहापूर भागातील अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीत मका, चाऱ्याची व्यापारी पिकं घेऊन शेतीत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला. कठोर निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या हौशेनं बुधवारपासून कल्याण कृषी बाजार समितीत झेंडू आणण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी बाजार समितीमधील फुल बाजारात 1300 क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली. नवरात्रीचे 9 दिवस दसरा दिवाळीपर्यंत आता फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होईल असं बाजार समितीचे सहसचिव दयानंद पाटील यांनी सांगितलं.